करता तब्बल असगाव प्रीमियर लीग सीझन 3 आणि पहिल्या पर्वाचा जर विचार केला तर पहिल्या पर्वामध्ये डेल्टा फोर्स या संघानं विजेतापद पटकावलं होतं. दुसऱ्या सीझन मध्ये आपल्याला जर पाहिलं गेलं तर अशाच प्रकारे तगडा संघ पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पर्वात आपण जातोय. पहिला चेंडू योग्य टप्प्यावर अनुशासन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं आणि पहिला चेंडू ठरतोय निर्धाव. फलंदाजीसाठी हे मातब्बर खेळाडू स्ट्रायकर एंडवर आहे ते निलेश. गोलंदाजी मार्कवर सॅम सज्ज होतोय. लॉक होलचा चेंडू अगदी उधळून काढलाय. चेंडूला पाठवलाय सीमान रेषेच्या नजदीक, बाउंड्री लाईनच्या बाहेर. APL षटकार, दमदार षटकार. तेवढंच चांगलं एफर्ट देखील पाहायला मिळालं रोहित 11च्या खेळाडूकडून. आपल्या संघासाठी पुरेपूर समर्पण त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं होतं. परंतु शेवटच्या क्षणार्धात चेंडू जो होता तो सीमारेषेचा उल्लंघन केला. पहिला षटकार आला निलेशच्या बॅटमधून. परंतु यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अटेम्प्ट होता, त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. या लेग बायचा इशारा आलाय. एक धाव सहजरित्या प्राप्त होतोय. एक षटकार, एक सिंगल. धावफलक हालतं केलंय ते तब्बल 7 या धावेवर. जबरदस्त सामना असेल कारण जिंकण्याचा संघर्ष रोहित 11 साठी महत्वाचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, कव्हरच्या डोक्यावरून सजवलाय, चेंडूला पाठवलाय. रोलिंग रोलिंग रोलिंग. APL सुपर हिट चौकार. आणि या चौकारानं संघिक धावफलक पुन्हा एकदा आपल्याला वेगात वाढताना दिसेल. वाऱ्याच्या गतीनं ही धावसंख्या वाढते आणि तब्बल धावफलकावर 11 धावा ह्या नमूद केल्या जातात. एक षटकार, एक चौकार यामध्ये सामील. स्ट्रायकरांच्या दिशेने असलेले फलंदाज समीरचा यावेळीचा चेंडू थोडासा फसवा होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू विकेट कीपर पर्यंत जातोय. बाउन्सने थोडंसं चकित केलं बॅटरला. अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये आणि त्याचा फायदा उठवायचा असेल यावेळी. चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडूचा प्रवास. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि तोपर्यंत मिळतो एक सिंगल. आणि या एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलकावर धावा लागतात त्या तब्बल 12. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या पोहोचली आहे 12 धावेवर. चालू असलेली हे महत्वपूर्ण लढत या दोन तगड्या सामन्या दरम्यान, दोन चांगले संघ मोरिया क्रिकेटर्स विरुद्ध रोहित 11, अशी ही लढत आपण पाहतोय. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयात साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न देखील असेल. निलेश आणि त्यासोबत अश्वेश ही जोडी मैदानात दाखल आहे आणि अश्वेश स्ट्रायकर एंडवर. अश्वेशच्या बॅटमधून अजून एक एकेरी धाव सिंगल येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं आणि या एकेरी धावेनिशी धावफलकात होईल बदल आणि स्कोर बोर्ड हळुवाररित्या पाहायला मिळेल ती 13 धावेवर. त्यानंतरचा चेंडू यावेळी पाहायला मिळालाय. वेगवान गतीचा बीट झाल्यात बॅटर निलेश. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर निलेशच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या खेळी देखील पाहायला मिळाल्यात. या सामन्यात तीच अपेक्षा असेल. मोठे फटके जर लगावण्यात येतील तर मोठी धावसंख्येपर्यंत पोहोचला जाईल संघ. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट होता चांगला, परंतु तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या असते फक्त मिळतो एक सिंगल आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14 धावेवर. दुसऱ्या षटकाची झालेली ही सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कौशिक पाहायला मिळेल. पुढचा चेंडू कौशिकचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत आणि हे खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एक धाव नक्कीच मिळेल तो आहे फलंदाजाला आणि अश्वेशच्या बॅटमधून देखील ही एकेरी दुहेरी धावेनिशी धावफलक पोहोचतोय ते 15 वर. दुसऱ्या षटकाची असलेली ही सुरुवात
पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं गेलं आणि दुसऱ्या षटकात थोडासा दबाव हा फलंदाजावरती. यावेळी फ्लिकचा अटेम्प्ट होता, चेंडू हवेत जातोय, झेल खाली आले क्षेत्ररक्षक आणि यावेळी खेळी जी आहे ती समाप्त झाली आहे निलेश या बॅटरची. ज्या बॅटर कडून खूप मोठ्या अपेक्षा या सामन्यात होत्या, परंतु यावेळी फटका फसलाय आणि त्यानंतर एक खूपच सुंदर झेल देखील टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अतिशय सुरेखरित्या पकडलेला हा झेल आणि परिणामी प्राइज विकेट देखील पाहायला मिळाले. निलेश बॅटर महत्वाचे खेळाडू संघाचा हुकमी इतका बाद झाल्यानंतर नवीन बॅटर त्यांची जागा घेण्यासाठी अश्वेश हे मैदानात प्रवेश करतात. दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अश्वेश दाभोलकर हे नवीन बॅटर मैदानात येत आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. अजून एकदा हादरा देण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. हा देखील चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर वेगावर स्वार झालेला चेंडू विकेट किपर पर्यंत जाऊन स्थिरावतोय आणि 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती तब्बल 15 धावेवर. 15 धावा धावफलकावर लागल्यात. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार आपण पाहिली आहे. रोहित 11 संघ आपल्या गोलंदाजीसाठी आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु त्या विरुद्ध प्रथम फलंदाजी करत असताना मोरिया क्रिकेटर्स संघ यांना देखील ती चांगली सुरुवात द्यावी लागेल. तो प्रयत्न करावा लागेल आणि त्या प्रयत्नासाठी सज्ज होतोय हा बॅटर, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत सिंगल डबलची खेळी आपण पाहिली आहे. मिळालेली सुरुवात तो स्टार्ट यावेळी अजून वाढवावा लागेल. दुसऱ्या बाजूने बॉलिंग ट्रॅकवर संघाच्या वतीनं महत्वाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदोष हे गोलंदाज येतात. प्रदोष या गोलंदाजाची षटकाची होईल सुरुवात. पहिल्याच बॉलवर मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा प्रवास लॉंग ऑन पर्यंत 1 धाव सहजरित्या प्राप्त. या एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचते 16 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळीचा फटका दमदार होता. टायमिंग अफलातून होती आणि त्याचा परिणाम पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय एक चौकार आणि या चौकारानिशी धावफलक पुन्हा एकदा वाढताना दिसेल. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये ते फटके जर सजवले गेले तर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचलं जाईल आणि गोलंदाजाच्या चुकीला कोणतीही मुभा न देता दर्जेदार स्ट्रोक बॅट मधून आलाय. अश्वेश दाभोलकर यांच्या बॅट मधून आलाय अजून एक दणका गोलंदाजाच्या पाठीवर. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या अशा रीतीनं धावसंख्येत होईल बदल. गेल्या वेळी एक दमदार आपण फटका पाहिला होता, टायमिंग पाहिली आणि त्यानंतर अजून एक दर्जेदार स्ट्रोक, 1 चौकार 1 षटकार अशा सहाय्यानं ह्या षटकाची सुरुवात थोडीशी महागडी करतोय. धावफलक आहे 26 धावेवर. 26 जी धावसंख्या थोडीशी धडपडत होती, यावेळी मात्र योग्यरित्या आपली पावलं आपली बॅटनं धावसंख्येत वाढ करतोय. यावेळीचा चेंडू कमबॅक करणारा गोलंदाजासाठी खूप चांगल्या पद्धतीनं टाकला जातोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर टायमिंग गणली आणि परिणामी निर्धाव चेंडू गणला गेला. बॉलिंग ट्रॅकवर चालू असलेलं महत्वाचं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा थोडीशी दुहेरी मनस्थिती, परंतु वाईटचा इशारा पंचांकडून येतोय कारण ऑप्शनच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू. दोन्ही हात समांतर अमांतर धावेची खूण. धावसंख्या पोहोचली आहे 27 वर 27 धावेवर. गेल्या सामन्यात देखील बऱ्याच वेळा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करताना आपण पाहिलं होतं. या सामन्यात देखील त्याच पद्धतीनं तो प्रयत्न, परंतु 1 धाव सहजरित्या पूर्ण होतोय.
एकेरी धावेनिशी धावफलक पोहोचेल 28-28 वर. प्रथम फलंदाजी करणारा हा संघ मोरिया क्रिकेटर्स. जिंकलेला टॉस. मोठ्या धाव्यांची आवश्यकता. यावेळी चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. दूध गतीचा चेंडू आणि त्यानंतर फलंदाज झाल्यात बीट. षटक समाप्त. 18 चेंडूंच्या अखेरी धावसंख्या जी आहे ती स्थिर पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मोठू पटको खेळण्याचा प्रयत्न. एक रन्स मिळालो. दुसऱ्या धावेकडे पावला वळवण्यात दिले आणि बघता बघता चित्याची चपळाई. जॅग्वारच्या स्पीडात घेतलेले ते 2 धाव आणि त्या 2 धावेच्या मदतीन धाव फलकावर होणारो पुन्हा एकदा बदल. स्कोरबोर्ड हळुवाररित्या आता मात्र 30 धावेवर. 30 रन पूर्ण. चौथ्या षटकाची झालेली सुरुवात. चौथा षटक या असताना खास बॅटर साठी सुद्धा. APL षटक ज्या ओव्हर मध्ये तुमका संधी असतली मोठे फटके खेळण्याची. परंतु आतापर्यंत सुरुवातीक जर बघितलं तर पहिले चेंडू फलंदाजांसाठी थोडेसे चिंता पडणारे होते. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि त्याच इराद्यान हे दोन्ही बॅटर मैदानात सज्ज. पुढच्या चेंडूवरती ताकदवर प्रहार करण्याच्या प्रयत्नात एक खूपच सुंदर झेल, परंतु विसरून चालूचा नाही. या असताना APL ओव्हर ज्या ओव्हर मध्ये झेल जरी तुम्ही टिपलात तरी देखील फलंदाज जो नाबाद असतो. मालवणीत सांगूचा झाला बाबा गेलो पंढरपुराक, इलय तरी वडे आणि नाही इलय तरी वडे. अशा प्रकारचा या षटक ज्यामध्ये फलंदाज कितीही वेळा कॅच आउट झाले तरी कॅच आउट नसतले आणि ती संधी मिळत. यावेळी दमदार षटकार बॅटमधून. त्या पटक्यांची होती आवश्यकता. तो तुफानी फटको अगदी सरळ स्क्रीनच्या डोक्यावरून षटकार आणि 6 धावेनेची धावफलक 38-38 वर. अश्वेक यांची बॅट थोडीशी थंडावलेली बघितली, परंतु ती होती शांतता आणि त्यानंतर वादळ घोंगावताना धावसंख्येचा अजून एक सिंगल. एकेरी रन्स. एका धावेवर समाधान. धावसंख्येत बदल आणि स्कोरबोर्ड 39 वर. 39-39 रन स्कोरबोर्डवर. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूचो खेळ होतो शिल्लक आणि या चेंडूवरती बघितलं तर सरळ बॅटचो पटको मिळालो. अजून सिंगल आणि या एकेरी धावेनिशी षटक समाप्त. धावफलक 40 धावेवर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावफलक 40. 10च्या सरासरीन इलेले हे रन्स आणि उर्वरित 12 चेंडू शिल्लक. आतापर्यंत आपण मोरिया क्रिकेटर संघात फलंदाजी करताना 4 षटकात तब्बल 40 रन्स बनवताना बघितलं, परंतु अपेक्षा असलेली येणाऱ्या षटकांमध्ये अजून मोठे फटके आणि त्यासोबत धावसंख्येचं उच्चांक, धावसंख्येचं डोंगर रचना खूप गरजेचा. आणि या मैदानात या पिचवर बरेचसे रेकॉर्ड्स अगदी आपण बघितले आणि तसेच रेकॉर्ड्स जर आपल्या नावी करूचे असले तर मोरिया क्रिकेटर्स आज ती जबाबदारी आणि त्या जबाबदारीन ती फलंदाजी अपेक्षित. परंतु दुसऱ्या बाजून चांगली गोलंदाजी, दर्जेदार खेळ रोहित 11 संघाकडून. रोहित 11 अजून एक सितारो बॉलिंग मार्कवर. मोठो पटको डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन. चेंडूचो प्रवास अगदी थेट क्षेत्ररक्षकापर्यंत. अतिशय सुरेख झेल आणि परिणामी अश्वेक दाभोलकर एक मोठा वादळ
आणि त्यासोबत असलेलो ह्यो नवीन बॅटर माघारी परतना. नवीन बॅटर मैदानात दाखल. जागा घेण्यासाठी झालेले रन स्कोरबोर्डवर आतापर्यंत या पहिल्या इनिंगचा खेळ आणि चांगली गोलंदाजी. दोन्ही संघाचे खेळाडू आपण डगआउट मध्ये बसूनच सामन्याची मजा घेणं अपेक्षित, नाही तर दंडित स्वरूपात कारवाई तुमका समोरा जाऊचा लागतला. यावेळीचा चेंडू खूप सुंदर, आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा होतो प्रयत्न आणि त्या स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात धावचीच्या रूपात अजून एका बॅटरला इल्या पावलीच माघारी परतूजा लागतला. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि त्या मोमेंटम यावेळी रोहित 11 संघाच्या बाजून. असं वाटलेला चौथ्या षटकात 40 रन्स लागल्यानंतर 6वा षटक जोपर्यंत संपतला तोपर्यंत 60च्या वर धावसंख्या होतली, परंतु यावेळी या 5व्या षटकाची झालेली सुरुवात खूप दमदार होती गोलंदाजीत आणि तीच दमदार कामगिरी करणारा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अजून एकदा मोठो पटको खेळण्याच्या नादात मालवणी भाषेत करू गेलो व्हॅलेंटाईन, झालो क्वारंटाईन. अगदी त्याच प्रयत्नात मोठो पटको खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची लागलेली कड आणि परिणामी बॅटर बाद होताना. थोडीशी खलबली आपल्या गोलंदाजीत रोहित 11 संघाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर ज्यांनी केली. वापसी दाखवणारा गोलंदाज बॉलिंग मार्गवर. वापसी इतकी दमदार होती की अजून एक मोठो तगडो बॅटर यावेळी बाद. अशीच गोलंदाजी जर बघूक मिळाली तर रोहित 11 संघ या मॅच मध्ये अगदी मजबूत स्थितीत आपण बघतलो. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 10च्या सरासरी निलेले रन्स, परंतु ती धाव गती या षटकात थोडीशी थांबताना रुसलेली धावसंख्या, थांबलेली धावसंख्या. अजून एकदा आपल्या लांब लचक रनअपने टाकलेलो वेगवान चेंडू, अपील मोठा होता, पंचांनी सुद्धा दिली दात आणि त्यासोबत अजून एक बॅटर धावचीच्या रूपात बाद होताना. खूपच चांगली गोलंदाजी, दर्जेदार सामनो आणि मालवणी भाषेत कानामागसून येणं आणि तिखट होणं म्हणजे काय असता, अगदी तशीच तिखट ठरलेली गोलंदाजी रोहित 11 संघाकडून. भारदार कामगिरी, भारदार वापसी आणि स्कोरबोर्ड यावेळी 40 धावेवर. 40 धावेवर धावसंख्या ही थांबलेली. पुन्हा एकदा मुळात टाकलेला चेंडू, मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कल मध्ये विडॉपच्या दिशेने असलेले क्षेत्ररक्षक खूप सुरेख, कोणतीही चूक न करता, संधी न दवडता चेंडूचा प्रवास अगदी गोलंदाजापर्यंत. आतापर्यंत असलेली ही जबरदस्त गोलंदाजी आणि त्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर फलंदाज धावेत वाढ करण्यापासून थोडेसे वंचित राहताना. अजून एक चेंडू खूपच सुंदर, भन्नाट वेगात टाकलेल्या चेंडूवरती निर्धाव आणि त्यासोबत षटक समाप्त. या षटकात इलो फक्त एक धाव, कंजूसी भरी गोलंदाजी आणि या फक्त एका धावेमुळे धावफलक 40 वरसून 41 धावेवर. पहिल्या 4 षटकात 40 रन्स बघितले, परंतु 5व्या षटकात फक्त 1 रन्स खर्ची केलो आणि जबरदस्त गोलंदाजीन रोहित 11 संघाची वापसीचे दरवाजे अगदी ज्यांनी खोलले ती गोलंदाजी आपण बघितली. पाच षटकांचो खेळ समाप्त झाल्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणि त्या अंतिम षटकात बॉलिंग मार्गवर सोहम सज्ज.
त्या सोहमला सुद्धा आपण रोहित 11 कडून खेळताना जबरदस्त कामगिरी करताना बघितलं आणि तशीच अपेक्षा या सामन्यात सुद्धा सोहम कडसून. खूपच सुंदर चेंडू होतो. मुळात टाकणं म्हणजे काय असतं, लगोरी लाईन म्हणजे काय असतं, अगदी त्या पद्धतीत टाकलेलो ह्यो चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वापसी अपेक्षित. मोठे फटके खूप गरजेचे. रन सिंगल डबल काढणं गरजेचं. यावेळी त्याच प्रयत्नात उंच पुरो फटको, कारण उडाल्यानंतर अजून एक बॅटर आपल्या डगआउटच्या दिशेने. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देवा मैदानात पावला ठेवताना. देवा हे बॅटर आपणाक दिसतले फलंदाजीसाठी सज्ज होताना स्ट्रायकर एंडच्या दिशेने, परंतु गोलंदाजीत पुन्हा एकदा वाहवाही. आतापर्यंतच्या 8 चेंडू मागे फक्त 1 रन सिलो. त्यानंतर अजून एकदा मोठं पटको खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते तैनात. फेकी करण्याच्या प्रयत्नात फक्त मिळतलो 1 धाव. बॅटरला एका धावेवर समाधानी होऊचा लागतला. अजून एकदा खूपच सुंदर गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी आपण बघतो. रन्स घेणं थोडासा कठीण होता. रनआउट साठी असलेलो यो कॉल थर्ड अंपायर कडे, आणि बघूया धावचीच्या रूपात बॅटर बाद असतलो की नाही. पंचांचा इशारा असतलो आउट. धावचीच्या रूपात बॅटर बाद, आणि त्यासोबत नवीन बॅटर मैदानात दाखल. धावचीच्या रूपात बॅटर झालो बाद. मालवणी भाषेत नशिबान केलो घात, आणि ऐन मोकेच्या क्षणी हाती तिलो वात. अगदी तितकोच मागे रवलो होतो बॅटर, आणि त्याचा परिणाम धावचीच्या रूपात तो झालो बाद. त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दिल्यानंतर 2 रन झाले पूर्ण. बऱ्याच कालावधीनंतर जी धावसंख्या थांबली होती ती थोडीशी पुढे सरकताना नवीन बॅटर मनोज आणि देवा हे बॅटर मैदानात. देवा यांच्या बॅटमधून काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात मी तुला फक्त 1 धाव लेग बायच्या रूपात. पंचांचो इलेलो इशारा होतो लेग बायचो 1 धाव, आणि एकेरी धावेन धावफलक 45 वर. पहिल्या इनिंगचो खेळ समाप्त. धावसंख्या 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावेची गरज. सामन्याच्या टॉस साठी आपण या श्री क्रिकेटर संघाचे कर्णधार. पुढील जो सामना असेल या स्पर्धेतील साखळी फेरीतील 8वा सामना पाहायला मिळेल. डेल्टा फोर्स आणि त्यासोबत श्री क्रिकेटर्स या दरम्यान ही लढत, आणि टॉस साठी आपण या, आणि दोन्ही संघ आपण डगआउट मध्ये राहूनच मैदानात प्रवेश करायचा आहे. सामना सुरू असताना आपले खेळाडू आपण डगआउट मध्येच ठेवायचे आहे याची नोंद घ्या, नाहीतर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल.
अब देखिए, अब आसमान बिल्कुल ठीक ठाक लग रहा है, बिल्कुल सब कुछ साफ लग रहा है। शायद इसके बाद की कहानी अगर बताई जाए तो ये भी मुकाबला शायद बड़े स्तर पर चला जाता हुआ मुकाबले का। शुरुआत के माहौल में जो कि 95 नंबर, शायद 96 नंबर जर्सी पहनकर जो कि गेंदबाजी करेंगे इस मैच में। ओके अंपायर, हम रेडी है, स्कोरर रेडी, स्कोरर भी रेडी हमारे साथ। तो चलिए शुरुआत करेंगे इस पावर प्ले में। क्या माहौल, एक लेग स्लिप पर बैकवर्ड स्क्वायर लेग पर लगाएगा खिलाड़ी। ओ फुल टॉस, गेंद को आड़े बल्ले से ऑन साइड पर डीप मिड विकेट सीमा रेखा पर खिलाड़ी मौजूद है, जहां पर एक रन निकला और एक रन के साथ खाता खोला मैदान पर। 45 का पीछा करते हुए कारवां चला इस खेल का मात्र एक रन पर। 5 ऑफ साइड पर, 4 ऑन साइड पर चक्रुए मैदान पर, और एक लॉन्ग ऑन और दूसरा मिड विकेट, एक शॉर्ट मिड ऑन और एक जो शॉर्ट मिड विकेट और एक जो कि बैकवर्ड स्क्वायर लेग अंपायर के ठीक पास से। अब मिड ऑन को बिल्कुल लॉन्ग ऑन को हटाकर अंदर लाएगा। अब शायद कवर लॉन्ग ऑफ को पीछे रखा, मतलब जो चीज कुछ अलग। इस बार सीधा खेला लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। शॉट मैदान पर इसे ओ हैंडल हैंडल का नहीं, ये ऐसा ये घरेलू खेल में चलता है, लेकिन ऐसा आप कर नहीं सकते। आपको ध्यान रखना पड़ेगा नॉस्टैक से। अगर कोई अपील कर जाता है विकेट कीपर पूछ रहा अंपायर से चेहरे पर, तो ऐसा कुछ नहीं कर सकते आप। हाथ नहीं लगा ना गेंद को, आप बल्ले से गेंद को ढकेलते तो बात अलग रहती। ये घरेलू खेल है, लीग स्टेज का है, शायद अपने आप में सभी पहचानते, इसलिए चल जाता है। अन्यथा आउट थे मैदान पर, आउट। फुल टॉस ऑन साइड पर हवा में रखा, चलिए वो नहीं हो, ये सही मैदान पर, विकेट आउट मैदान पर। समीर मैदान पर लेफ्ट हैंडर खिलाड़ी पहुंचेगा स्ट्राइक पर। चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट देखिए। उच्च उन 4 खिलाड़ियों में 5वां कलर अंपायर का भी है पॉइंट पर, जो फील्डर नहीं है अंपायर है वहां पर। ओह, लाइन को बिल्कुल बीट किया पर डॉट के निकली। टीम का स्कोर मात्र 7 रन पर पहुंचा इस खेल में। 45 रनों की आवश्यकता, जिससे पीछे एक बहुत सुंदर मुकाबला। ये मुकाबले बहुत बड़े रहेंगे स्तर पर। शॉर्ट गेंद कट किया, गेंद को हवा में रखा, शायद गैप को ढूंढा। वो क्या फील्डिंग, क्या फील्डिंग वहां पर। कुछ पल उन्हें कुछ भी खेले आप, लेकिन वो ग्राउंड फील्डिंग बहुत सटीक थी। एक ओवर के बाद टीम का स्कोर 8 रन पर पहुंचा। अब टोटल में तब्दीली 9 पर पहुंचा टीम का स्कोर। जो अब ओपनर बल्लेबाज जिसने अभी तक अपने खाते में एक छक्का लगा, 2 गेंदे 7 रन बने, लगभग लग रहा था उनके लिए वो मुकाबला आसान हो जाएगा। एक बड़े शॉट के बाद वो विकेट निकला मैदान पर। इस बार फिर से हवाई यात्रा में गेंद मिड ऑफ पर खिलाड़ी है, जजमेंट कितना सही है। ओ ओ ओ, आखिरी समय में उस कैच को लपका।
पीछे बिल्कुल नागिन डांस के अंदाज में उस कैच को लपका और ठीक है रोया, गेंदबाज रो गया वहां पर, उसका भी 3 साल के बाद लगभग 40 विकेट उनके पूरे हो जाते, शायद वहां पर कैच लपका। काफी मैचों में उनके विकेट नहीं थे वहां पर, लेकिन इस साल में 40-45 स्कोर टोटल उनके विकेट थे, उसमें एक और विकेट ऐड कीजिए। और इस बार बल्ले पर लगकर गेंद निकली सीधी गेंदबाज की तरफ, डॉट गेंद निकली और डॉट के साथ टोटल 9 रन पर। अच्छा डिफेंस ऑफ स्टंप के बाद इम्पैक्ट सबसे अहम था, वहां पर 1 रन निकलेगा। अब देखना पड़ेगा क्या लेग बाइस ग्रुप में, हाँ बिल्कुल लेग बाइस ग्रुप में रन मिल रहा है यहाँ पर। टोटल स्कोर 10 पर पहुंचा, 35 रन की आवश्यकता इस ओवर के बाद। 24 गेंदों का खेल मैदान में बचेगा। जो मिड ऑफ के खिलाड़ी ने कैच लपका वो मुश्किल था वो कैच। अब विश्व ने जो कि मैच मैदान पर कैच वहां पर एक फील्डिंग लगा रहे, अब इस ने कैच उसके बाद लगा और इस बार सीधा खेला लॉन्ग ऑफ पर, 1 रन बनेगा। अब सिंगल डबल से काम थोड़ा सा मुश्किल में जाएगा, एक बड़ा शॉट चाहिए मैदान पर, टोटल 11। दयार भाई की जोड़ी फील्डिंग हमेशा तैनात तो बिल्कुल अलग अलग करनी पड़ती है। अब कवर पॉइंट को पीछे रखा, लॉन्ग ऑफ पीछे रखा, एक्स्ट्रा को एरिया खाली रखा, वहां से शॉट मिड ऑफ को अंदर लाकर बिल्कुल स्लिम ऑफ पर रख दिया। एक मिड ऑफ है, बैकफुट पॉइंट है, वो थोड़ा सा वाइड इस गली पर, वो बढ़िया डिफेंस, अच्छा डिफेंस मैदान पर। डॉट गेंद निकली और ओवर का समाप्त हुआ खेल मैदान। 2 ओवर के बाद टीम का स्कोर पहुंचा 11 रन मैदान पर। अंतिम 24 10 नंबर जर्सी पहनकर सचिन मैदान में आ चुका है। वेंकटेश इस नाम से भी इनको पहचाना जाता है। चलिए नाम में जादू कितनी है प्रतियोगिता में बिल्कुल पता चलेगा। क्या बॉलिंग से विकेट ले पाएंगे मैदान पर, बार बार फील्डिंग तब्दील ना करें, क्योंकि इसके बाद भी मैचेस बचे, लगभग 3 बच चुके। अच्छा डिफेंस, अच्छा डिफेंस। मुझे ये तक नहीं पता चल रहा, अगर ओवर पिच गेंद है तो सामने मारिए, इतना डिफेंस क्यों करना है आपको भाई? डिफेंस क्यों करना है इतना? सामने गेंद थी, ओवर पिच गेंद थी, अगर बल्ले के बीचों बीच प्लेट कर सकते हैं तो बीचों बीच लेकर मार भी सकते हैं ना। शॉर्ट गेंद पर पुल किया, ये 4 मिलेंगे। अगर पीछे बैकअप है तो ठीक है, अन्यथा मुश्किल था। छोटे कद का खिलाड़ी बहुत तेज निकला, 1 रन और निकला और टोटल स्कोर 12 रन पर। पैंतालीस रन भी लगा। 45 का मुकाबला 4 ओवर से पहले समाप्त हो जाना चाहिए, लेकिन ये लग रहा है कि मुझे लग रहा है कि उनके गले में हड्डी अटक चुकी है, वो 2 विकेट की। 2 विकेट निकल चुके हैं। फील्डर देखिए, फील्डर थोड़ा जल्दी कीजिए, समय शाम ढलते हुए देर नहीं लगेगी। आप टाइम कितना व्यतीत कर ले, वो ऊपर बैठा ना सूरज, वो टाइम व्यतीत नहीं करेगा, वो अपना टाइम लेगा। ओह, लाइन को दूर रखा, थोड़ा सा बाहर रखा, डॉट के मैदान पर। समर्थक सभी है मैदान पर। स्ट्राइक पर बल्लेबाजी के मोर्चे पर मनीष एकदम डिफेंस, 2-3 गेंदें एकदम डिफेंड कर दी। अभी तक कोई रन नहीं निकाला बल्ले से। मनीष बैटिंग करनी पड़ेगी और फिर से चेंज अप पेस गति बढ़े तक। मनीष शाम तक खेलेंगे नहीं, आपको कोई पूछेगा नहीं। अगर ये 90 ओवर का टेस्ट मैच होता, शाम तक खेले, आपको कोई पूछता नहीं। आपको 36 गेंदों में 45 बनाने। अब खेल बिल्कुल ये बात कर रहा है, 7-8 5-6 गेंद तो ऐसे खेल चुका है मनीष, कोई खाता ही नहीं खोला अभी तक।
एक लेग बाइस के रूप में रमी का। अब देखिए स्लिंग मिड ऑफ लाकर खड़ा कर दिया अंदर, बैकवर्ड स्क्वायर लेग को रखा, लेग स्लिप को रखा पीछे। चेंज ऑफ पेस गति भरी होता है डॉट गेंद मैदान पर, कोई फर्क नहीं पड़ा। 2-4 गेंदे अगर और डॉट निकले तो कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि पीछे भरपूर बैटिंग है, उनको भी मौका मिल सकता है कल तक। कल भी मैचेस है, आराम से खेलिए। ये तो बल्ले से रन नहीं हुआ, उनको फील्डिंग क्यों लगा रहे आप? उनके बल्ले के सामने गेंद को नहीं डालना है, आपको पता हो चुका है। ये देखिए ये भी डॉट गेंद, आप फील्डिंग किस बात के लिए लगा रहे हैं उनके लिए? कभी आगे कभी मनीष 7 गेंदे खेली, कोई रन नहीं बनाया। उसमें से 5-6 गेंदे लगातार डॉट, एक लेग बाइस के रूप में रन निकला। 7 गेंदे मतलब आपने जो 6 ओवर का मैच है ना, वो 5 ओवर का खेल लिया। 18 गेंदों पर 33। चलिए अंपायर थोड़ा गेयर बदलिए, क्योंकि पता है कि समय की कमी शाम तक रहेगी। देखिए जैसे सूरज ढलता है ना, ग्राउंड पर छाव आती जाएगी, ये फर्क पड़ेगा। अब देखिए 38 सर्कल के ऊपर है जो लाइन है ना, वो आपको छाव दिख रही है। आधे 1 घंटे में 38 सर्कल के आसपास रहेगी, और 1.5 घंटे में लगभग आप ग्राउंड पर देख सकते हैं। मतलब बाद में बैटिंग करना मुश्किल हो जाएगा। कितने टाइम फील्डिंग लगा रहे, थोड़ा जल्दी कीजिए। वैसे अभी तक टाइम आपने व्यतीत कर लिया। इस ओवर में, एपीएल ओवर में आपको हर जगह पर सिर्फ एक मौका मिलेगा बाहर रखने खिलाड़ी। फुल टॉस, 6 रन मैदान पर। वापस खेल मैदान में चलेगा। इस बार पूरा सीधा खेला, 1 रन वहां पर। 27 रन की अब आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे अंतिम 10 गेंदों 16 गेंदों पर। नया बल्लेबाज स्ट्राइक पर पहुंचेगा, प्रदोष। प्रदोष यहां से आपको रहना है खड़ा। अगर एक आध दूसरी गेंद पर आउट हो जाएंगे ना, तो शायद मुश्किल में फिर से टीम आ जाएगी मैदान पर। ऑन साइड पर हुक किया, इस बार शॉट देखिए, बहुत दूर गेंद, 6 रन के लिए। लीजिए 5वां। 4 छक्के एक ही इनिंग में, आखिरी के ओवर में तोड़फोड़ बैटिंग किस खिलाड़ी ने, क्या इसके लिए रुकी थी वो पूरी कायनात। लाइन को दूर रखा, वाइड बॉल निकला, बैक टू बैक 14 रन निकले अभी तक इस ओवर से वाइड के रूप में। 2 छक्के, एक वाइड सिंगल, एक वाइड मैदान पर, और टोटल स्कोर तब्दीली 26 पर पहुंचा। अब चाहिए आवश्यकता मात्र 20 रन की। इसके बाद बिल्कुल बड़ा मैच रहेगा। लो फुल टॉस, सीधा खेला को ऑन सेट पर, लॉन्ग ऑन पर, एक ही रन बनेगा। श्री क्रिकेटर्स और डेटा फोर्स, उनके बीच में मैच होगा। दोनों कप्तान टॉस के लिए पहुंच जाइए। श्री क्रिकेटर्स और डेटा
के तरफ से जो कि मैच होगा इन दोनों के बीच में मुकाबला। तो चलिए 27 टीम का स्कोर, 19 की आवश्यकता मैदान पर। क्या वो सफलता, क्या आउट हो नहीं सकता अब इस ओवर में। तो रनआउट या क्लीन बोल्ड की आपके पास कोई मार्क नहीं बचा। ओ ये बोल्ट, तेईस पर पहुंचा टीम का स्कोर, आवश्यकता 19 रन की। मैच ऑन है ये। इस बार फिर से सीधा खेला गेंद को लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर, 4 रन मैदान पर। इसके बाद टॉस होगा, कप्तान टॉस के लिए पहुंच जाइए, दोनों कप्तान टॉस के लिए पहुंचे। Street cricketers, he's already there. Delta Force, can you please come for the toss? Delta Force, Nilay Harankar, can you please come? Thank you. बारह गेंदे 15 रन मैदान पर। बारह गेंदे 15 रन मैदान पर। क्रिकेट मुकाबला है, एक अगर विकेट निकलेगा तो मुकाबला फंस जाएगा। ओह, अंदाज तो बिल्कुल अलग था ऑन साइड पर खेलने का। पांडे पहुंचे हमारे पास, इस बार 6 मिलेंगे वहां पर। वापस खेल मैदान में चले गए, एक बड़ा शॉट निकला। अब 9 रन जाओ तक। प्रदोष बल्ले पर लगी और सिंगल निकलेगा, 8 रन अब जीत से पीछे। पांडे कहां हैं आप, हमारे आवाज पहुंच रहे। लंच के बाद पांडे गायब हो गए। क्लीन बोल्ट।
आठ हुए। डेल्टा फोर्स ने पहले बैटिंग करने का निर्णय लिया मैदान पर। इस बार हवा में गेंद, खिलाड़ी बहुत नहीं वहां से तो नहीं, 4 रन वहां पर मिलने चाहिए। रोका गेंद को, शायद 2 रन वहां पर बनेंगे। कॉल अच्छा, तीसरा भी रन। 3 मैदान पर, 3 रन बनाकर 1 शॉट का इशारा, मतलब 2 ही रन वहां पर बनेंगे। सिर्फ अब यहां पर 2 माइनस कीजिए, उसमें से बच जाएंगे 6। छक्का लगाकर मैच को समाप्त किया जाएगा। ऑफ्टर के बाद कट किया गेंद को, पॉकेट पॉइंट पर सिंगल निकला। सही क्रिकेट वहां पर, आखिरी ओवर भी बचा। इसके बाद अब 6 पर 5। जिससे पीछे मैच थोड़ा सा कड़क मैदान पर। एक गेंद भी आपने मिस कर दी तो मुश्किलात बढ़ने वाले हैं मैदान में। एसके इस नाम से पूरे एरिया में इनको पहचाना जाता है। अगर किसी भी आप पायलट से पूछेंगे एसके के घर का है, वो सागर के घर पर आपको छोड़ दिए। एसके आपके सिर्फ नाम का जादू नहीं, आज एसके मैदान पर काम का जादू भी करना पड़ेगा। बॉलिंग करनी पड़ेगी। जैसे नंबर 6 आपने पहन रखा है, गेंदें डालनी आपको 6 मैदान पर। शॉट मिड ऑफ और स्लिम मिड ऑफ और स्लिम मिड ऑन, क्या इतना नजदीक रखा जा सकता है? ये इतना टाइट रखा है फील्डिंग को। एसके क्या करेंगे, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक या गुगली? मुझे लग रहा है ये कहीं ना फुल टॉस ना कर दे सामने से, वो ज्यादा ही कर दिया ऑन स्पिन। वाइड बॉल मैदान पर 5-6 गेंदे 4 रन। एसके स्पिन का जादूगर। आज मुझे लग रहा है कि स्पिन का जादू चलेगा। तो खिलाड़ी लगभग इतनी बड़ी बड़ी टूर्नामेंट में हम गए, कभी इतने आसान इतनी नजदीक फील्डिंग देखी नहीं है, पहली बार देख रहे हैं इस साल। क्या स्पिन कर पाएंगे? लेग ब्रेक, ऑफ ब्रेक नहीं, फुल टॉस ही कर दिया आखिरकार उन्होंने। और फुल टॉस गेंद गैप में निकल चुके और ये 4 मिलेंगे, मैच समाप्त हो जाएगा। चौवा मैदान पर